Good morning, students. We have started one of the one-act play for our studies. That is The Rising of the Moon. In the last two videos, we saw some part of this one-act play, in which we saw that there are three policemen who were in search of a rebel person who was run away from the Georg. He is quite dangerous, and the government has announced £100 reward one who catches him. So and the two policemen just goes away to just paste some we can say the play cards having the information about the runaway person. At the same time, the man came there who introduced himself as a ballad singer, and even he also says that he knows the man whom the sergeant is the sergeant is interested to catch. So he also tells him the nature of the person and how dangerous he is, how he killed many persons. Just for example, he just with the lump of the stone hit one of the sergeant, just like the moonlight we are observing here today. In such a moonlight, he had murdered one of the policemen. He just says to sergeant, and at the same time he was also singing the song of the Granule, and even he says he just sings many songs related to the patriotism. And while he was singing the Granule song, one line is missed by him. At that time, the sergeant reminded him about that. Then he says that he knows everything about and everything about the song, and those songs related to the patriotism. Sergeant said yes, he knows many times, because as a young person, he was also quite interested in such type of a patriotic song as a youngster. So we have just came up to this. तर इथपर्यंत पाहिलेलं आहे आपण. तर थोडक्यात पुन्हा एकदा मराठीमध्ये तुम्हाला रिकॅप्च्युलेट त्या ठिकाणी करूयात की तीन पोलीसमन जे आहेत तर ते एका व्यक्तीच्या शोधात आहेत, आणि तो रिबेलियन आहे, बंडखोर आहे, तो पळून गेलेला आहे एक जेलमधून. त्याच्या नावावरती £100 त्या ठिकाणी रिवॉर्ड आहे, आणि खूप त्या ठिकाणी भयंकर व्यक्ती आहे, आणि त्याच्याबद्दल बऱ्याचशा कहाणी त्या ठिकाणी आहेत. तर आणि त्याच्याबद्दलची माहिती ते पोलीसमन चिटकवत असतात, त्याच्या संदर्भातले त्या ठिकाणी वॉन्टेड वगैरे अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी ते चिटकवत असतात. आणि त्याच वेळेस ते दोन पोलीसमन त्या ठिकाणाहून निघून जातात. सार्जंट एकटाच त्या किओच्या तिथे आहे. तर त्या ठिकाणी तिथे एक व्यक्ती येतो आहे की जो स्वतःला तो ओळख करून देतो की मी त्या ठिकाणी बॅलड सिंगर आहे, आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तो त्या कोर्ट किंवा वकील जे आहेत त्यांच्यासोबत तो एका रेल्वेमधून या ठिकाणी आलेला आहे, आणि तो आपले छोटे मोठे ते बॅलेड विकून ते जे सेलर्स असतात जहाजावरचे त्यांना ते विकून थोडेफार जेवणापुरते पैसे त्या ठिकाणी कमवतो वगैरे असं त्या ठिकाणी तो सांगतो. एवढंच नव्हे तर तो पुढे असं सांगतो की मी तू ज्या व्यक्तीच्या शोधात आहे त्या व्यक्तीला मी चांगल्या प्रकारे ओळखतो. मी माझ्या गावी किंवा आमच्या त्या प्रदेशात
मी त्याला पाहिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल बरंचसं काय ऐकलेलं आहे. त्याने अनेक लोकांना मारलेलं आहे. जसं की एका सार्जंटला त्याने एका दगडाच्या ठोक्यात मारलेलं होतं. अशा अनेक गोष्टी सांगतो. तसंच एका पोलिसमनला आज जसं आपण एका मूनलाईट या म्हणजे या चंद्रप्रकाशात या ठिकाणी आहोत, तशाच एका रात्री एका पोलिसाला त्यांनी मारलेलं होतं. असं तो त्याला त्या ठिकाणी हे करतो आहे. आणि मग ते त्या ठिकाणी त्यांच्या गप्पा रंगतायत. ते त्या बॅरलवरती वगैरे बसून ते बोलत आहेत. त्याच वेळेस तो म्हणतो आहे की मग मी तुला इथे मदत करतो, तुझ्यासोबत थांबतो, तू एका बाजूला लक्ष दे, मी एका बाजूला लक्ष देऊ, असं तो त्या ठिकाणी म्हणतो आहे. आणि ते म्हणत असताना मग थोडीशी तो म्हणतो आहे की मला भीती जावी म्हणून मी काही गाणं म्हणलं तर काही हरकत नाही का. तो ते गाणं म्हणतो आहे तर ते देशभक्तीपर गाणं असतं. कशा प्रकारे त्यांची ती त्यांचं जे देश आहे पारतंत्र्यात गेलेला आहे, त्याचं वैभव कसं होतं, नंतर तो कसा पारतंत्र्यात गेलेला आहे, त्याबद्दलचं ते सॉन्ग त्या ठिकाणी म्हणत असताना तो वेगवेगळे गाणे त्या ठिकाणी म्हणायला लागतो की जे रिलेटेड असतात देशाशी संबंधित. तर तो त्या ठिकाणी आणि ते म्हणत असताना तो एक गाणं ते म्हणत असताना एक लाईन विसरतो. तर सार्जंट त्याला ती लाईन आठवण करून देतो. तर त्यावेळेस तो म्हणतो की तुलासुद्धा बऱ्यापैकी गाणे माहिती आहेत देशावरची. तर तो म्हणतो आहे की मी यंगस्टर असताना किंवा तरुणपणामध्ये मी अशा प्रकारचे बरेचसे गाणे मी त्या ठिकाणी म्हटलेलो आहे, असं तो त्याला सांगत असतो. आणि मग वेगवेगळे गाणं म्हणत असताना त्या ठिकाणी द ग्रीन ऑफ द केप ते पण म्हणतो. द सार्जंट से दॅट वॉज वन ऑफ देम. आय थिंक वी हॅव जस्ट केम अप टू दिस पॉईंट. मला असं वाटतं की आपण इथपर्यंत आलो होतो. नाऊ वी विल स्टार्ट फ्रॉम द पेज नंबर 145. 145 नंबर पानापासून आपण आता पुढे चालू करूया. व्हॉट सार्जंट सेज दॅट वॉज वन ऑफ देम. हो, ते एक गाणं त्यापैकीच आहे. मॅन अँड मे बी द मॅन यू आर वॉचिंग फॉर टू नाईट यूज टू बी अ सिटिंग ऑन द वॉल. कदाचित तू ज्या व्यक्तीच्या शोधात आहे तो तुझ्यासारखाच कधीतरी भिंतीवरती तरुण असताना बसत असेल अँड सिंगिंग दोज सेम सॉंग्स, आणि तशाच प्रकारचे गाणे म्हणत असेल. हो की नाही. इट्स अ क्युअर वर्ल्ड. किती विचित्र जग आहे असं तो म्हणत आहे. सार्जंट आय थिंक आय सी समथिंग कमिंग. इट्स ओनली अ डॉग. मला असं वाटतं कोणतरी येतं आहे. नाही ठीक, ओके, एक कुत्रं आहे असं तो म्हणतो आहे छोटंसं. अ मॅन इजंट अ क्युअर वर्ल्ड. हे खूप विचित्र नाही का. मे बी इट इज वन ऑफ द बॉयज यू यूज टू बी सिंगिंग विथ दॅट टाईम यू विल बी अरेस्टिंग टुडे ऑर टुमॉरो अँड सेंडिंग इन टू द डॉग. तुझ्याप्रमाणे जो गाणं म्हणणारा एखादा तरुण व्यक्ती आहे, तू त्याला आज पकडशील आणि त्याला जेलमध्ये टाकेल. दुसऱ्या दिवशी तू उद्या त्याला जेलमध्ये टाकशील. किती विचित्र आहे, हो की नाही. सार्जंट म्हणतो दॅट्स ट्रू इंडीड. खरोखर ते सत्य आहे. मॅन अँड मे बी वन राईट आफ्टर यू हॅड बीन सिंगिंग इफ अदर बॉयज हॅड टोल्ड यू सम प्लॅन दे हॅड. आज या रात्री जसं ते गाणं म्हणताय, तर इफ अदर बॉय, जर का दुसऱ्या एखाद्या मुलाने असाच प्रकारचा त्याचा प्लॅन आहे असं तुला सांगितलं असतं, आणि सेम प्लॅन आहे तो टू फ्री द कंट्री, आपल्या देशाला स्वतंत्र करायचा त्याचा प्लॅन आहे, यू माईट हॅव जॉईंड विथ देम. तुझा जर तसा मित्र असता तर तू तरुणपणामध्ये त्याला निश्चित जॉईन झालं असतं की नाही. अँड मे बी इट इज यू माईट बी इन ट्रबल नाव. आणि कदाचित आज त्या व्यक्तीच्या जागी तू स्वतः त्या ठिकाणी ट्रबलमध्ये आला असता असं तो म्हणतात. सार्जंट काय म्हणतात, वेल हू नोज बट आय माईट. काय माहिती म्हणे, कदाचित मी असतोय. आय हॅड अ ग्रेट स्पिरिट इन दोज डेज. मला त्या काळी माझं देशावरती किंवा त्याबद्दल माझे खूप प्रचंड असं त्या ठिकाणी प्रेम निश्चितच होतं असं तो त्या ठिकाणी म्हणतो. देशाबद्दल काहीतरी करण्याची उर्मी माझ्या तरुणपणामध्ये होती असं तो म्हणतो. मॅन इट्स क्युअर वर्ल्ड सार्जन अँड इट इज अ लिटल एनी मदर नोज व्हेन शी इज हर चाइल्ड क्रिपिंग ऑन द फ्लोअर व्हॉट माईट हॅपन टू बिफोर इट हॅज गॉन थ्रू इट्स लाईफ. खूप विचित्र जग आहे ना सार्जंट. समजा एखाद्या आईला आपल्या ते रांगणारं मूल, क्रिपिंग चाइल्ड, व्हॉट ही वूड बी इन हिज लाईफ.
शी डझंट नो. आपला मुलगा भविष्यात काय होणार आहे कुठल्या आईला माहीत नसतं, परंतु ते त्या ठिकाणी वाढवत असते. आता हा एक सिम्बॉलिक हे आहे बरं त्याच्यामध्ये. आता हे मदर कोण आहे, तर ही देश आहे, आपली कंट्री जी आहे. इट इज ॲज अ सिम्बॉलिक मदर. ती जसं आई एखाद्या व्यक्तीला आपला मुलगा भविष्यात काय होणार आहे काय तिला माहीत नसतं, पण तो आई त्याला वाढवत असते. तसं देशसुद्धा आपल्या नागरिकांना आपला कुठला नागरिक काय करेल, काय होईल, देशाबद्दल त्याचं वगत काय असेल हे न विचारात घेता तो त्या ठिकाणी ते देश त्याच्यावर प्रेम करत असतो. तसं आहे असं त्याला पटवून द्यायचं आहे त्या सार्जंटला. आणि शेवटी कुणाचा शेवट काय होईल ते सांगता येत नाही असं तो म्हणतो. तर सार्जंट काय म्हणतं, दॅट्स द क्युअर थॉट नाव अँड द ट्रू थॉट. खरंच विचित्र आहे आणि खरं विचार आहे तो म्हणतो. वेट नाव टिल आय थिंक इट आउट. थोडा वेळ आता मला विचार करू दे तो म्हणतो. इफ इट वॉजंट फॉर द सेन्स आय हॅव अँड फॉर माय वाईफ अँड फॅमिली. जर का माझ्या डोक्यामध्ये माझ्या कुटुंबाचे विचार नसते किंवा स्वतःबद्दलचे जर विचार नसते, तर तो काय म्हणतो आहे बा, इफ इट वॉज फॉर द सेन्स आय हॅव अँड फॉर माय वाईफ अँड फॅमिली अँड फॉर मी जॉईनिंग द फोर्स द टाईम आय डीड. आणि ज्या काळामध्ये मी ह्या फोर्सला जॉईन होलो त्या काळात तो म्हणतो आहे, जर मी तसं झालं नसतो, इट माईट बी माय सेल्फ नाव वुड बी आफ्टर ब्रेकिंग यू ऑल. तर आज जर मी ह्या फोर्समध्ये नसतो तर मीच स्वतः त्या ठिकाणी कदाचित तरुणपणामध्ये माझं जे वेळ होतं तर कदाचित मी त्या ठिकाणी जेल मिस तोडून त्या ठिकाणी पळालो असतो असं तो म्हणतो आहे. जसा आज तो व्यक्ती पळून गेलेला आहे. अँड हायडिंग इन द डार्क. आणि कदाचित मीच अंधारात लपलो असतो. अँड माईट बी हिम दॅट इज हायडिंग इन द डार्क. आणि कदाचित तो सुद्धा अंधारात लपलेला असता आणि मला पकडण्यासाठी दॅट गॉट आउट गर्ल वुड बी सिटिंग अप वेअर आय एम ऑन दिस बॅरल. तो सुद्धा आज त्या ठिकाणी बसलेला असता की त्या बॅरलवरती. अँड इट माईट बी माय सेल्फ वुड बी क्रिपिंग अप ट्राईंग टू मेक माय एस्केप फ्रॉम हिमसेल्फ. आणि कदाचित तो बॅरलवर बसलेला असता आणि मी असं लपत कुठून तरी पळून जाण्याचा मार्ग, त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न, सुटका करण्याचा प्रयत्न केला असता. अँड माईट बी हिमसेल्फ वुड बी कीपिंग द लॉ. आणि तो त्या ठिकाणी कायद्याचं रक्षण करत असता तर. अँड माय सेल्फ वुड बी ब्रेकिंग. आणि कदाचित मी कायदा तोडत असतो तर. अँड माय सेल्फ वुड बी ट्राईंग मे बी टू पुट बुलेट ऑन हिज हेड. कदाचित मी त्याच्या डोक्यावरती बंदूक वगैरे किंवा गोळी वगैरे ही गेली असते. ऑर टू टेक अ लम्प ऑफ स्टोन द वे यू सेड ही डीड. आणि कदाचित त्याने जसं केलं त्या पद्धतीने मी जर एखाद्या पोलिसाला दगड घालून मारलं असतं तर. आणि तो एक सुटकेचा हे करतो आहे, श्वास सोडतो. आणि एक प्रकारे तो म्हणतो आहे त्या व्यक्तीच्या जागी जर मी असतो तर काय घडलं असतं असं तो त्या ठिकाणी म्हणतो आहे. इफ ही वूड हॅव बीन अ पोलिसमॅन अँड he would have been a rebellion and rebellion would have in his place. तो रिबेलियन जो आहे बंडखोरच्या जागी तो जर पोलीस असता, रेबेलियन पोलीस झाला असता आणि हा जो सार्जंट आहे तो म्हणतो मी रेबेलियन झालो असतो, तर काय झालं असतं, किती परिस्थिती बदलली असते. द कंडिशन माईट हॅव बी डिफरंट. परिस्थिती वेगळी असते आणि ह्या सगळ्या घटनाच ज्या आहे आपण म्हणतो त्या ठिकाणी ऑल द इन्सिडेंट वूड हॅव बीन डिफरंट. आणि हे जे घटना आहेत ते कदाचित काय झाल्या असत्या, वेगळ्या असत्या असं तो म्हणतो आहे. मॅन जम्प्स फ्रॉम द बॅरल. त्याच वेळेस तो जो व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी खाली येतो आहे. इट्स नथिंग सार्जंट. काही नाही म्हणे, कोण नाही तिकडे सार्जंट. आय थॉट इट माईट बी अ बोट. मला असं सार्जंट हॅड अ सस्पिशन. सार्जंटला एक सस्पिशन असं येते की देअर इज अ बोट इन द सी. त्याला असं वाटतं की ते समुद्रात एक बोट वगैरे ते आली नाही ना. आय हॅड अ नोशन देअर माईट बी फ्रेंड्स ऑफ हिज कमिंग अबाउट द क्वे विथ अ बोट. ही सेज दॅट ही नोटिस्ड द नोशन. तो म्हणतो की मला ते नोशन म्हणजे हालचाल, मुवमेंट, मला त्या कुठून तरी त्या पाण्यामध्ये काहीतरी हालचाल दिसते आहे आणि कुणीतरी त्या क्योच्या बाजूने बोट घेऊन येते असं वाटतं आहे. मॅन सेज सार्जंट आय एम थिंकिंग इट वॉज विथ द पीपल यू वेअर अँड नॉट विथ द लॉ यू वेअर. मला असं वाटतं तू लोकांसोबत आहे का कायद्यासोबत आहे. वेन यू आर यंग मॅन. तरुण असताना तू कायद्यासोबत होता का देशासोबत असं त्याला म्हणायचं. वेल इफ इट वॉज अ फुलिश देन. त्यावेळेस मी मूर्ख होतो. दॅट्स टाईम इज गॉन. ती वेळ निघून गेलेली आहे.
Man, may sergeant, it comes into your head sometimes in spite of your belt and your tunic. जर तो म्हणतोय यू आर हॅव्हिंग द बेल्ट अँड ट्युनिंग, दॅट मीन्स ही इज कॅरिंग हिज युनिफॉर्म. तो म्हणतोय तुझा युनिफॉर्म असताना सुद्धा समटाईम्स यू आर थिंकिंग अबाउट युअर कंट्री. कदाचित तुझ्या डोक्यात ते विचार येत नाहीत का देशाबद्दलचे, असं तो त्या ठिकाणी म्हणतोय. अँड इट माइट हॅव बीन ॲज वेल ॲज फॉर यू टू द फॉलो द ग्रॅन्युअल्स अँड यू ऑल्सो वॉन्ट टू फॉलो द ग्रॅन्युअल. आणि ह्या ग्रॅन्युअलला किंवा देशाला फॉलो करायला तुला आवडत नाही का, असं तो म्हणतोय. इट्स नो बिझनेस ऑफ युअर्स व्हॉट आय थिंक. तुला काय घेणं आहे म्हणे, मी काय विचार करतोय दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. त्याच्याशी तुला काही घेणं देणं नाही, असं तो म्हणतोय. सार्जंट गेट्स ऑफ बॅरल, डोंट टॉक मी लाईक दॅट. माझ्याशी तसं बोलू नको. आय हॅव माय ड्युटीज अँड आय नो दॅम. मला माझ्या कर्तव्य आहेत, मला माहिती काय करायचं आहे. आणि इकडे तिकडे तो सर्च करतो आहे. दॅट वॉज अ बोट. मला तिथून ती बोट दिसते आहे. आय हिअर द ओस. मला लाटांचा आवाज त्या ठिकाणी येतो आहे. ही जस्ट हिअर द साऊंड ऑफ ओस. तर त्याला त्या ठिकाणी लाटाचा त्या ठिकाणी आवाज येतो असं तो म्हणतो. किंवा त्या ठिकाणी गोज टू द स्टेप अँड लुक डाऊन. तो त्या ठिकाणी त्या वल्लव जे आहे त्याचा हे येतो आहे आणि तो त्या बाजूने जातो आहे. त्याच वेळेस तो गाणं म्हणतोय, तो जो बॅलड सिंगर आहे तो काय म्हणतोय पहा. ओ देन टेल मी शॉन ओ फारल. तो आपल्या त्या एका मित्राला हाक मारून असं विचारतोय, वेअर द गॅदरिंग इज टू बी. आपल्याला एकत्र कुठे जमायचं आहे. अँड इन द ओल्ड स्पॉट बाय द रिव्हर. नदीच्या काठी आपल्याला त्या ठिकाणी भेटायचं आहे का. राईट वेल नो टू यू अँड मी. तू आणि मी त्याच ठिकाणी भेटणार आहे. असं एक सांकेतिक सिम्बॉलिकली तो आपल्या त्या मित्राला बरोबर त्या ठिकाणी समजावून सांगतो आहे. सार्जंट स्टॉप दॅट आय टेल यू. ते गाणं म्हणू नकोस, थांब, असं तो म्हणतो आहे. अँड ॲट दॅट टाईम मॅन सिंग्स लाऊडर. त्यावेळेस तो जो व्यक्ती आहे तो आणखीन मोठ्याने त्या ठिकाणी काय म्हणतो आहे, गाणं म्हणायला सुरुवात करतो आहे. वन वर्ड मोर. आणखीन एक शब्द काहीतरी सांग. फॉर अ सिग्नल टोकन. सिग्नल म्हणून काहीतरी आपल्याला सिग्नल तरी दे, असं तो म्हणतो आहे. विसल अप. नाहीतर एक शिट्टी तरी मार. अँड द मार्चिंग ट्यून. नाही तर आपली नेहमीची जी मार्चिंग ट्यून आहे ते तरी. विथ युअर पाईक अपॉन युअर शोल्डर. आणि आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी एक आपलं शस्त्र आपल्या खांद्यावर असतं त्यावेळेस जे आपण ते गाणं म्हणतो त्यावेळेस ॲट द रायझिंग ऑफ द मून. ॲट द रायझिंग ऑफ मूनसाठी आपण जे गाणं म्हणतो आहे ते. तर अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी म्हणतो आहे पा. त्यानंतर इफ यू डोंट स्टॉप दॅट आय विल अरेस्ट यू. आता हे गाणं म्हणायचं जर तू थांबवलं नाही तर मी तुला अरेस्ट करेल, असं तो म्हणतो आहे. आय विल अरेस्ट यू. अ व्हिसल फ्रॉम बिलो आन्सर्स रिपीटिंग द इयर. आणि त्या बाजूने कुठून तरी एक शिट्टीचा आवाज येतो आहे. दॅट्स अ सिग्नल. मला असं वाटतं हा सिग्नल आहे. एकमेकांना तुम्ही सिग्नल देत आहात, असं तो म्हणतो आहे. यू मस्ट नॉट पास दिस वे. तू या बाजूने जाऊ शकत नाही. स्टेप फर्दर बॅक. मागे सरक. हू आर यू. तू कोण आहेस. You are no ballad singer. That means you are not the person as a ballad singer. You are the different person. तू ballad singer नाही आहे, तू वेगळाच व्यक्ती आहेस. You need not ask who I am. तुला विचारायची गरज नाही तू कोण आहे. मला विचारू नकोस म्हणे. That play card will tell you. तुला माझी माहिती पाहिजे ना. ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट मी इज रिटन ऑन दॅट प्ले कार्ड. त्या भिंतीवर तुम्ही जे भित्तीपत्रक लावलेलं आहे त्या भित्तीपत्रकावरती माझी सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्या प्ले कार्डकडे तो पॉईंट आउट करतो आहे. सार्जंट यू आर द मॅन आय एम लुकिंग फॉर. तू तो व्यक्ती आहेस की ज्या व्यक्तीच्या शोधामध्ये मी आहे. मॅन टेक्स ऑफ हिज हॅट अँड विक. तो आपली हॅट काढतो आणि डोक्यावरती एक विक घातलेला आहे. तर तो विक काढतो आणि सार्जंट ते आपल्याकडे जप्त करतो आहे. आय एम देर इज 100 पाऊंड्स ऑन माय हेड. हो, तोच मी व्यक्ती की ज्या व्यक्तीच्या नावावर किती आहे 100 पाऊंड्स आहेत. देर इज द फ्रेंड ऑफ माइन बिलो इन अ बोट. आणि माझा मित्र त्या ठिकाणी माझी वाट पाहतो आहे त्या बोटमध्ये. ही नोज अ सेफ प्लेस टू ब्रिंग मी टू. ज्या ठिकाणी मला सुरक्षित अशा ठिकाणी घेऊन जायला तो आलेला आहे. सार्जंट लुकिंग स्टील ॲट हॅट अँड विक. तो अजूनही त्या हॅटकडे आणि विककडे पाहत विचारतो आहे. इट्स अ पिटी. वाईट आहे म्हणे. यू डिसिव्ड मी. तू मला फसवलंस. यू डिसिव्ड मी वेल. चांगल्या प्रकारे तू मला फसवलं आहेस. मॅन आय एम अ फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअल. मी ग्रॅन्युअलचा फ्रेंड आहे. मी माझ्या देशाचा मित्र आहे. आणि देर इज 100 पाऊंड्स ऑन ऑफ माय हेड.
100 पाऊंड्स आहेत माझ्यावरती. इट्स अ पिटी. खूप वाईट आहे तो म्हणतो आहे. वेल यू लेट मी पास ऑर आय मस्ट मेक यू लेट मी. तू मला जाऊ दे, नाही तर मी माझ्या पद्धतीने तुला ते करायला भाग पाडेल. सार्जंट, आय एम इन द फोर्स. अरे मी पोलीस फोर्समध्ये आहे, मी कसं करू शकतो, मी तुला जाऊ देणार नाही. आय थॉट डू इट विथ माय टंग. मला असं वाटतं की मी माझ्या जे शब्दांनी सांगतो आहे ते ऐक म्हणे, नाहीतर मग मला वेगळ्या पद्धतीने भाषा येते असं त्याला म्हणायचं आहे. तोंडी सांगतो ते ऐक असं त्याला म्हणायचं आहे. व्हॉट्स दॅट. काय काय म्हणायचं आहे मग तुला. व्हॉइस ऑफ पोलिसमन एक्स आउटसाईड. आणि त्याच वेळेस मगाशी त्या सार्जंटला सोडून गेलेले जे 2 पोलीस आहेत ते पुन्हा परत येत आहेत. त्यापैकी एका पोलिसमनचा आवाज आहे तो. हिअर दिस इज वेअर वी लेफ्ट हिम. हां, हीच जागा आहे की जिथे आपण त्याला सोडून गेलो होतो सार्जंटला. सार्जंट सेज इट माय कॉम्रेड्स कमिंग. माझे सहकारी मित्र त्या ठिकाणी येत आहेत. यू वॉन्ट बिट्रे मी. तो घाबरतोय जो व्यक्ती आहे. तर तो काय म्हणतोय बा, तू मला फसू नकोस. द फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअल. कारण की तू सुद्धा ग्रॅन्युअलचा मित्रच आहेस. देशासाठी तू नक्कीच मदत करशील. आणि तो त्या बॅरलच्या मागे जाऊन लपतो आहे. व्हॉइस ऑफ पोलिसमन बी. दुसरा जो पोलिसमन आहे त्याचा आवाज येतो आहे. दॅट वॉज द लास्ट ऑफ द प्ले कार्ड्स. ते आपण ते शेवटचं प्ले कार्ड चिटकवलं आहे आणि आता आपण इथे आलो आहे. ॲज दे केम इन. ज्यावेळेस येतो आहे त्यावेळेस एक पोलिसमन जो आहे तो काय म्हणतो आहे पहा. इफ ही मेक्स हिज एस्केप इट वोंट बी अननोन ही विल मेक इट. आता तो कुठेही पळून गेला तर आता ते काही कुणाला अपरिचित त्याची सुटका नसणार आहे. बऱ्याचशा लोकांना त्याची माहिती होईल. सार्जंट पुट्स हॅट अँड विग बिहाइंड हिज बॅक. आता सार्जंट मगाशी त्याच्या हातामध्ये त्या व्यक्तीच्या हॅट आणि विग आहे, तर तो त्या ठिकाणी काय करतो, त्याच्या मागे लपवतो आहे. पोलिसमन, डिड यू एनी वन कम दिस वे. कोणी या बाजूला आलेलं होतं का असं तो म्हणतो आहे. सार्जंट आफ्टर अ पॉज, नो वन. कोणी आलेलं नव्हतं. नो वन ॲट ऑल. कोणीही नाही का. सार्जंट से नो वन ॲट ऑल. कोणीही नाही. Policeman, we had no orders to go back to the station. We can stop along with you. Policeman say that they don't have any order to go again to the police station, so they can stay with him. ते म्हणतात की आम्हाला पोलीस स्टेशनला परत जाण्याची काही सूचना नाही, तर आम्ही तुमच्यासोबत राहू शकतो. आता सार्जंटला थोडं सस्पिशियस आहे, बिकॉज ही नो दॅट द पर्सन दे आर इन सर्च आर देअर ओनली. तो तर ज्या व्यक्तीच्या शोधात आहे तिथेच आहे ते सार्जंटला माहिती आहे, त्याच्यामुळे तो घाबरतोय थोडासा. आय डोंट वॉन्ट यू. तो आपल्या सहकाऱ्यांना म्हणतो तुम्ही इथे थांबू नका, मला तुमची गरज नाही आहे. देअर इज नथिंग फॉर यू टू डू हिअर. तुम्हाला करण्यासारखं इथे काहीच नाही असं तो म्हणत आहे. यू बेड अस टू कम बॅक. मगाशी आम्ही ज्यावेळेस तुझा बेड अस दॅट निरोप घेणे म्हणतो आपण, तर मगाशी आम्ही ज्यावेळेस निरोप घेतला तुझा, तर तू आम्हाला परत यायला सांगितलेलं होतं. कीप वॉच विथ यू. तुझ्यासोबत पेट्रोलिंग करायला पुन्हा बोलवलं होतं तू आम्हाला. सार्जंट काय म्हणतो, आय हॅड सुनर बी अलोन. मला असं वाटतं की मला एकट्यालाच राहायचं आहे. वुड एनी मॅन कम दिस वे अँड यू मेकिंग ऑल दॅट टॉक. तुम्ही इतक्या मोठ्याने ओरडताय की कुणी येऊ शकेल का इकडे. इट इज बेटर दॅट प्लेस टू बी क्वाईट. उलट तुम्ही इथे ती जागा शांत ठेवा असं मला वाटतं आहे. पोलिसमॅन, वेल वी विल हॅव टू द लँटर्न एनी हाव. तर आमच्याकडे लँटर्न आहे, तर तू ती तुझ्यासोबत राहू दे. कंदील तुला घे. सार्जंट, आय डोंट वॉन्ट इट. मला त्याची गरज नाही आहे. ब्रिंग इट विथ यू. तुमच्यासोबत न्या. पोलिसमन, यू माईट वॉन्ट इट. देअर आर क्लाउड्स कमिंग अप. गरज पडेल तुला. आता ढग येत आहेत, क्लाउड्स येत आहेत, अँड देअर विल बी डार्कनेस. अंधार असेल त्या ठिकाणी. अजून बरीचशी रात्र जायची आहे. आय विल लिव्ह इट ओव्हर हिअर ऑन द बॅरल. अँड ही से दॅट ही विल जस्ट लिव्ह दॅट लँटर्न ओव्हर द बॅरल. तर बॅरलच्या वरती मी कंदील ठेवतो असं तो म्हणतो. आणि ॲज ऑल ऑफ अस नो दॅट द बिहाइंड द बॅरल द रिबेलियन इज हाईड. आपल्याला माहिती आहे की त्या बॅरलच्या मागे कोण लपलेला आहे, तर तो जो बंडखोर व्यक्ती आहे, देशभक्त, तो त्या ठिकाणी आपल्याला लपलेला आहे माहिती आहे. तर मग तो जो पोलिसमन आहे तो ज्यावेळेस त्या ठिकाणी निघतो आहे तो लँटर्न ठेवायला, तर त्या ठिकाणी काय घडतं आहे पहा. ब्रिंग इट विथ यू. आय टेल यू नो मोर टॉक. पोलिसमन, वेल आय थॉट इट माइट बी अ कम्फर्ट टू यू. मला असं वाटतं की लँटर्ननी तुला थोडाच कम्फर्ट होईल. आय ऑफन थिंक वेन माय हँड अँड कॅन बी फ्लॅशिंग इट अबाउट इन टू द एव्हरी डार्क कॉर्नर. तर प्रत्येक अंधार कॉर्नरमध्ये मला त्या बॅटरीचं फ्लॅश करायला फार आवडतो, किंवा त्या लँटर्नचा. जसं आपण
शेकत असताना त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये खेळ खेळायचो, तशा पद्धतीने मला त्याचं ते भास होतं असं तो म्हणतो आहे. आणि असं करत तो सगळं करत एक लँटर्नचा फ्लॅश त्या ठिकाणी करतो आहे. आता त्या ठिकाणी सार्जंटला थोडी भीती वाटते, कारण की ही नो दॅट बिहाइंड द बॅरल द पर्सन इज, त्या बॅरलच्या मागे ती व्यक्ती आहे हे त्याला माहीत असतं, म्हणून तो थोडासा घाबरतो आहे आणि तो थोडासा फ्युरियस होतो आहे, बिकम अँग्री. तर तो थोडासा चिडतो आहे आणि काय म्हणतो आहे पहा, बी ऑफ टू ऑफ यू, तुम्ही दोघे या ठिकाणी पटकन निघून जा. अँड युअर सेल्फ अँड युअर लँटर्न, तुम्ही आणि तुमचा लँटर्न तुमच्यासोबत घेऊन जा. दे गो आउट, तो ते निघून जात आहेत. आता मॅन कम्स फ्रॉम बिहाइंड बॅरल, तो जो बॅरलच्या मागे लपलेला व्यक्ती पुढे येतो आहे. ही अँड सार्जंट स्टँड लुकिंग ॲट वन अनदर, बोथ ऑफ देम वेअर लुकिंग ॲट इच अदर. तर दोघं एकमेकांच्या चेहऱ्याकडे बराच काळ पाहत आहेत ते. सार्जंट, व्हॉट आर यू वेटिंग फॉर, आता तू का थांबलास म्हणे, आता तुला पळून जायला काय हरकत आहे असं त्याला म्हणायचं आहे. फॉर माय हॅट ऑफकोर्स, माझं जे हॅट आहे, विग आहे, त्याच्याकरता मी थांबलो आहे. यू वोंट विश मी टू गेट माय डेथ ऑफ कोल्ड, ते जर नसेल तर मला थंडीने मी मरून जाईल म्हणे. गिव्ह माय हॅट अँड माय विग, माझं विग आणि ते हॅट मला परत द्या असं तो म्हणतो आहे. सार्जंट गिव्ज देम, सार्जंट त्याला ते परत करतो आहे. मॅन गोईंग टुवर्ड स्टेप, त्या स्टेपकडे जाताना तो काय म्हणतो आहे पहा, वेल गुड नाईट कॉम्रेड, मित्रा गुड नाईट, थँक्यू, यू डिड मी अ गुड टर्न टू नाईट, आज रात्री तू मला खूप सहकार्य केलंस, त्याच्यासाठी मी आभारी आहे. मे बी आय विल बी एबल टू डू ॲज मच ॲज फॉर वेन यू द स्मॉल राईज अप. स्मॉल इज सेड टू द आयर्लंड, या ठिकाणी स्मॉल हा जो शब्द वापरलेला आहे तो आयर्लंडसाठी म्हटलेला आहे. आपलं आयर्लंड ज्यावेळेस उदयास येईल, म्हणजे दॅट मीन्स इट विल गेट द फ्रीडम, ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल तर तुझ्यासाठी मला जर काही करता आलं तर मी निश्चित करेल असं तो म्हणतो आहे त्याला. अँड द बिग फॉल डाऊन, आता बिग फॉल डाऊन इथे हा बिग जो आहे दॅट मीन्स ब्रिटिश रूल, इंग्लंडचं जे रूल आहे ते किंवा त्यांचं जे राज्य आहे, साम्राज्य आहे, ते ज्यावेळेस त्याचं त्या ठिकाणी आस्तास जाईल ते आणि आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा उदय होईल, त्यावेळेस तुझ्यासाठी मला काही करता आलं तर मी काहीतरी करेल असं तो म्हणतं. वेन वी ऑल चेंज प्लेसेस ॲट द रायझिंग ऑफ द मून, आणि आपल्या ह्या चंद्राचा उदय, दॅट मीन्स द फ्रीडम ऑफ आवर कंट्री, आपल्या ह्या देशाचं स्वातंत्र्य लवकरच मिळण्याची आपण सर्वच त्या ठिकाणी वाट पाहत आहोत असं तो त्याला म्हणतो आहे. सार्जंट टर्निंग हिज बॅक टू द ऑडियन्स, आता त्याने त्याची बॅक म्हणजे ज्याची पाठ जी आहे ती प्रेक्षकांकडे आहे आणि तो त्या प्ले कार्डवरती, भिंतीवरती चिटकवलेलं जे प्ले कार्ड आहे ते प्ले कार्ड वाचतोय तो. तर त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे पहा, 100 पाउंड्स रिवॉर्ड, 100 पाउंड्सचं बक्षीस असं म्हणतो आहे, 100 पाउंड्स. आणि असं म्हणत तो पुन्हा प्रेक्षकांकडे आपला चेहरा करतो आहे. आय वंडर नाऊ आय एम ॲज ग्रेटफुल ॲज आय थिंक आय एम, मला असं वाटतं मी जितका स्वतःला मूर्ख समजत होतो तितकाच मूर्ख असेल, असं प्रेक्षकांना तो क्वेश्चन करतो आहे. आता हा क्वेश्चन कशा पद्धतीने आहे पहा, ही वॉज इंटरेस्टेड इन दॅट 100 पाउंड्स रिवॉर्ड, ॲज वी नो, आपल्याला माहिती आहे की त्याला ते 100 पाउंडची बक्षिसाची थोडीशी लालच होती. बट इन लव फॉर द सेक ऑफ कंट्री ही जस्ट फॉरगेट ऑल दोज थिंग्स, परंतु आपल्या देशावरच्या प्रेमाकारती ते सगळं विसरून जातो. आणि पुन्हा एकदा तो म्हणतो आहे की प्रेक्षकांना विचारतो येतो, वेदर आय एम अ फुल पर्सन, मग मी हे जे केलं तर मग मी मूर्ख आहे का. आता हे प्रेक्षकांना त्या ठिकाणी एक आपण म्हणूया त्या ठिकाणी एक क्वेश्चनिंग आहे, त्यांना उत्तर द्यायचं आहे. ओके, दॅट इज द एंड ऑफ आवर फर्स्ट वन ॲक्ट प्ले. आय थिंक यू वूड हॅव अंडरस्टँड द वन ॲक्ट प्ले. क्वाईट इंटरेस्टिंग वन ॲक्ट प्ले इट इज. Okay, I will send you the question and answers all the activities regarding this. Okay, have a nice day.